राजा शाहू, छत्रपती शिवाजी, माता रमाई, माता सावित्रीबाई फुले या सर्व आपल्या महापुरुषांना मिलिंद कलानिकेतन मंडळाच्या वतीनं हार्दिक अभिवादन आणि पंचाप्रणाम. रत्नागिरी बुद्धिस्ट पत्रकार संघाच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीच्या पूर्वसंध्येला जिल्हास्तरीय जलसा स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी या पत्रकार बंधूंनी निश्चित केलेलं आहे, आयोजन केलेलं आहे. प्रथमतः आमच्या मंडळाच्या वतीनं, आपल्या सर्वांच्या वतीनं या पत्रकार बंधूंचं हार्दिक अभिनंदन करूया, त्यांना धन्यवाद देऊया, त्यांच्या प्रति मंगल कामना व्यक्त करूया. आणि या ठिकाणी आजच्या या जलसा स्पर्धेचं आयोजन करत असताना या जलसा स्पर्धेचा जो इतिहास पाहिला तर रत्नागिरी शहरामध्ये, शहर सोडून आजूबाजूच्या परिसरामध्ये अनेक तालुक्यामध्ये त्याच्या हा प्रचलित आहे, प्रसिद्ध आहे. आपापल्या परीनं प्रबोधनाचं काम ते आपल्या परीनं करत आहेत. एक समाजसेवा या उद्देशाने ते करत आहेत. परंतु रत्नागिरीत जलसा म्हणजे काही बहुतांश मंडळांना कदाचित माहिती नसावं. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इथं आपल्या भाषणात असे म्हणाले होते की माझं एक भाषण आणि माझ्या शाहिराचं एक गाणं आणि माझी 10 भाषणं यांची बरोबरी कोणी करू शकत नाही. इतकं नितांत प्रेम, इतका नितांत आदर बाबासाहेब देखील या शाहिरीला, या कवित्वाला, या कवीला द्यायचे. आणि म्हणूनच शाहिरीची परंपरा आपल्या बौद्ध व आंबेडकरी चळवळीमध्ये फार मोलाचे योगदान देत आहे. अमरशेख पासून अगदी आज सकाळचे विठ्ठल असतील, प्रल्हाद सिंह असतील, ही बरीचशी मंडळी या ठिकाणी आपल्या सेवेमध्ये आपले योगदान देत आहेत. आणि सर्वात टॉपचं नाव किंवा अगदी उच्च दर्जाचं नाव जे असेल ते लोककवी वामनदादा पेडर, अतिशय मधाळ, प्रबोधनकार, अन्यायाच्या विरुद्ध ताठ मानेने कसं जगावं हे शिकवणारं त्यांची शब्दरचना आपण सगळ्यांनी पाहिलेली आहे, ऐकलेली आहे, रेकॉर्ड ऐकलेला आहे. आणि म्हणूनच आमचे कविवर्य दिवंगत बबनजी कांबळे यांनी बाबासाहेबांची एकूण चळवळ लक्षात घेऊन, त्यांची प्रेरणा घेऊन, त्यांच्या कालखंडातील कवीची प्रेरणा घेऊन 1968ला या मिलिंद कलानिकेतनची स्थापना केली. ती आजच काय अविरतपणे, अव्याहतपणे आम्ही त्यांचे सर्व अनुभव या ठिकाणी पार पाडत आहोत. आणि म्हणूनच बबन कांबळेची जी गीतं आहेत त्याची अनुभूती आता आपण घ्यायलाच. अतिशय मार्मिक शब्द. आमचा हा पहिलाच प्रयोग या स्पर्धेमध्ये असल्यामुळे आम्ही फारशी स्पर्धेमध्ये जात नाही, परंतु 500,000 पब्लिकमध्ये आमची गाणी म्हणणे, सादर करणे यामध्ये अनेक प्रकारची पब्लिक, विशेषतः आंबेडकरी अनुयायांची पब्लिक असल्यामुळे त्यांच्यासमोर सादर करणं आणि या चौकटी सादर करणे यात काही बंधनं असतात. आणि ते बंधनं स्वीकारून परीक्षकांना या प्रसंगी धन्यवाद देतो, आयोजकांना धन्यवाद देतो. आणि पहिलं गीत आमचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावरचं प्रबोधनाचं बबन कांबळेच्या लेखणीतून उतरलेलं मुक्त काव्य छंदातील, मुक्त काव्य छंद प्रकारातील पहिलं गीत सादर करतोय थोर विद्वान आघाडीचे आमचे गायक अभिलाष कांबळे. धन्यवाद.
आहे